पार्किंगच्या वादावरून पुण्यात राडा. महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया. पुण्यातील खर्डी भागातील तुकारामनगर भागात पार्किंगच्या वादातून एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकीकडे पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार गुंडांची धिंड काढतायत, तर दुसरीकडे पार्किंग सारख्या क्षुल्लक कारणावरून वाद टोकाला गेलाय. मूळ वाद हा आरोपी धीरज सपाटे आणि त्याच वस्तीत राहणाऱ्या महेश राजे यांच्यात होता. पार्किंगच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र गुंडगिरी प्रवृत्ती असणाऱ्या धीरज सपाटे यांनी राग मनात ठेवला आणि थेट दुसऱ्या दिवशी आपल्या टोळीला घेऊन एरियात घुसला. महेश राजे यांची पार्किंग मध्ये उभी असलेली 4 चाकी गाडी फोडली आणि त्या बाजूला असणारी 2 व्हीलरही फोडली. यानंतर त्यांनी गाडीवर पेट्रोल ओतलं. बाहेर सुरू असणारा राडा आणि गोंधळ पाहण्यासाठी वर्षा गायकवाड या महिला घराबाहेर आल्या आणि त्यांच्याही अंगावर पेट्रोल पडलं. मात्र खबरदारी बाळगत वर्षा यांनी तेथून पळ काढला. झालेल्या गदारोळानंतर आसपासचे नागरिक जमा झाले. त्या सर्वांना आरोपी धीरज सपाटेने जर यामध्ये कोणी आलं तर सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. महेश राजे तावडीत न सापडल्याने धीरज याने जागेवरून पळ काढत फरार झाला. 6 ते 7 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली. मात्र पुन्हा एकदा या घटनेमुळे पुणे शहरातील दहशत आणि वाढत्या गुंडगिरीबाबत प्रश्न उपस्थित झाले. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.